श्री स्वामी समर्थ। आजचा माझा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आज मी तुला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सांगणार आहे, म्हणून माझा संदेश शेवटपर्यंत ऐका। मी जे सांगणार आहे ते तुझ्या आयुष्याशी निगडीत आहे आणि तुझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस। माझ्या बाळा, मी पाहतोय खूप दुःखी आहे। तुझ्या माणसाने तुला जे दिले त्यामुळे तू दुखावला आहे, बरोबर ना? माझे म्हणणे बरोबर असल्यास होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती द्या। आणि या संदेशामध्ये तुम्ही पुढे जाण्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करा। तुझ्या माणसाने तुला जे दिले त्यामुळे तू दुखावला आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःला खूप कमकुवत समजू नका। काही लोकांनी तुमच्यावर खूप अन्याय केला आहे, ज्यामुळे तुम्हाला या समस्यांना सामना करावा लागत आहे आणि या समस्यांमुळे तुम्हाला होत असलेल्या वेदनांमुळे तुम्ही खूप त्रस्त आहात। लोकांनी नेहमी तुम्हाला खाली नेण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांनी नेहमीच तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे। ते त्यांच्या स्वतःसाठी तुमच्याशी चांगले वागले आणि इतर वेळी तुमच्याशी वाईट वागले। करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप केला आहे। मी माझ्या मुलांच्या सर्व काही पाहतो आणि मला तुझी परिस्थिती चांगली माहीत आहे। तुम्हाला असे वाटते की तुमच्यासाठी या जगात जगण्याचे कोणतेही कारण उरले नाही, म्हणूनच तुम्ही तुमचा संयम गमावला आहे। लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेत राहतील असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला आयुष्यभर त्रास देत राहतील। तुम्ही कोणतेही काम करायला सुरुवात केली तर ते तुम्हाला नीट करू येत नाही। प्रत्येक क्षणी तुमच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतील। या सर्व गोष्टींमुळे तुम्ही खूप तुटलेले आहात, तुम्ही आतून त्रासलेले आहात आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही। तुम्हाला असे वाटते की तुम्हाला त्रास देणाऱ्या आणि तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या या लोकांसमोर तुम्ही उभे राहू शकत नाही। तुम्ही स्वतःला कमकुवत व्यक्ती बनवत आहात। काही माणसांचे काम फक्त माणसाला त्रास देणे आहे, पण तुम्ही ते लोकांचे बोल ऐकून स्वतःला का त्रास देत आहे? त्यांच्या आयुष्यात मजा येत आहे, पण त्यांच्या बोलण्याचे तुम्ही प्रत्यक्षात दुःखी आहात। तुमच्या दुःखी असलेल्या लोकांनी काहीच फरक पडणार नाही। तुम्ही कितीही रडलात किंवा कितीही नाराज झाला तरीही तुमच्या स्वतःच्या लोकांनाही तुमच्याबद्दल सहानुभूती नसते। हे कलियुग आहे, जेथे माणसं फक्त स्वतःचाच विचार करतात आणि या कलियुगात तुम्ही लोकांकडून अशा अपेक्षा का ठेवता? माझ्या मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जग कुणाच्या जाण्याने किंवा कुणाच्या येण्याने थांबत नाही। तरीही तुला वाटते की तुझ्या दुःखाने त्या लोकांना त्रास होईल, पण असं नाही आहे। तुम्ही फक्त तुमच्या मनाला खोटं प्रमाण ठेवत आहात। त्यामुळे माझ्या मुला अशी चूक करू नकोस। इतरांच्या नावाने स्वतःला त्रास देऊ नकोस। तुझे काम कर, माझ्यावर सोड। इतर लोक तुझ्याशी जे काय करत आहेत ते मी पाहत आहे। तुमचा दैव शक्तीवर, दैव योजनेवर विश्वास असेल तर स्वामी इज ग्रेट टाईप करा, भाग्यवंत ठराल। जर ज्यांना ते काम करून आनंद मिळत असेल तर त्यांना ते करू द्या, पण त्याचा अर्थ असा नाही की ते तुम्हाला वैयक्तिकरित्या त्रास देतील असतील तर तुम्ही त्याला श्री स्वामी समर्थ।